फील कराल ना, हात लावाल तर कळतंय की हे खरे मणी वगैरे लावलेले आहे. मार्गशीर्ष महिना चालू आहे त्याच्यासाठी आपण ही साडी बनवलेली आहे. ह्याला घुंगरू आहेत. हे बघा, तुम्ही कुठून चालत असणार तेव्हा त्या साडीवरती असं वेगळा असा एक आवाज असणार. वेगवेगळ्या डिझाईन आहेत त्याच्यावरती. हे असं वर्क केलेलं आहे. त्याच्यामध्ये असे फुलं ठेवलेले आहेत. हे मंगळसूत्र म्हणजे मिरर वर्क आहे आणि हे सर्व सिक्वेन्स वर्क आहे. त्या फार ट्रेंडिंग मध्ये चालले टिश्यू, म्हणून त्याच्यावर आपण हँड पेंटेड असं हे करून घेतलेलं आहे. आऊलचं डिझाईन, आता हे आऊल पण फार ट्रेंडिंग मध्ये चाललंय सध्या. हे मोराचे पंख जे आहेत ना, ते बघा किती छान असे वाटतात. सर्व साडींना त्याचे टसल्स येतात. प्रत्येक साडी बरोबर ब्लाउज पीस पण आहेच. वर्क केलंय ना, एम्ब्रॉयडरी वर्क, ते काहीतरी असं युनिक वाटतंय. छान असं उठून येतंय ते की हे ग्लिटर यूज केलंय. शाईन आहे, या कलरला शाईन आहे. अच्छा, म्हणजे पदरवरती वेगळी डिझाईन आहे, पदरवरती डिझाईन बॉडीवरती वेगळी आहे, आणि प्लस तुम्हाला निर्यांवरती पण वेगळी डिझाईन मिळेल. एम्ब्रॉयडरी मध्ये आणि कातामध्ये फरक आहे, कारण की ते हाताने विविंग करतात. हे सर्व हात. नमस्कार मंडळी, मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आज आपण एका ताईंच्या शॉपला भेट दिली आहे, सखी कलेक्शन. तर ताईंच्या शॉप मध्ये आपल्याला एक्सक्लुझिव्ह असं साड्यांचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे. हँड पेंटेड, हँड क्राफ्टेड, त्याचप्रमाणे डेली वेअर साठी वापरण्यात येणाऱ्या साड्या, खूप साऱ्या प्रकारचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, ताईंच्या शॉपचा ऍड्रेस आहे विलेपार्ले ईस्टला, पॅनम पार्क, बी विंग, शॉप नंबर 7, ओल्ड डोंगरी. सखी कलेक्शन जीवन विकास हॉस्पिटलच्या मागे, अंधेरी डीमार्टच्या शेजारी जनता स्वीट्स आहे आणि जनता स्वीटच्या ऑपोजिटला ताईंचं शॉप आहे. छोटीशी गल्ली आहे, गल्लीतून सरळ आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर या ठिकाणी ताईंचं शॉप आहे. सर्व ऍड्रेस डिटेल्स मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केली आहे. तर मंडळी, सर्वात महत्वाचं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो, अंधेरी ईस्ट वरून 10 मिनिटाच्या अंतरावरती ताईंचं शॉप आहे. अंधेरी डीमार्टच्या अगदी शेजारी ताईंचं शॉप आहे. तर ऍड्रेस विलेपार्लेचा जरी असला तरी शॉप अंधेरी स्टेशन वरून जवळ आहे. तर नक्की शॉपला भेट द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर मंडळी, अंधेरी ईस्ट वरून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती डीमार्ट आहे आणि डीमार्ट शेजारी या ठिकाणी जनता स्वीट्स अँड फरसाना आहे. बघा, जनता स्वीटच्या ऑपोजिटला ताईंचं शॉप आहे. छोटीशी गल्ली आहे, गल्लीतून आपल्याला सरळ आतमध्ये जायचं आहे. बाजूला या ठिकाणी व्हेलोसिटी मोटर्स आहे. बघा, आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला पॅनम पार्क, बी विंग, शॉप नंबर 7, सखी कलेक्शन. तर हे ताईंचं शॉप आहे. बघा, तर ताईंच्या शॉपमध्ये आपल्याला हँड पेंटेड, हँड क्राफ्टेड, एक्सक्लुझिव्ह असं साड्यांचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे. त्या स्क्रीनवरती मी ताईंचा नंबर शेअर केलाय. तर दिलेल्या नंबरवरती आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकता. चला तर मंडळी, आपण आतमध्ये जाऊया आणि कोणकोणतं कलेक्शन पाहायला मिळतं ते पाहूया. नमस्कार ताई. नमस्कार, माझं नाव समिता. माझ्या ब्रँडचं नाव आहे सखी कलेक्शन. माझ्याकडे हँडलूम कलेक्शन आहे. सर्व ऑफिस वेअर, डेली वेअर असं तुम्ही वापरू शकता असं, आणि फार असं रिझनेबल मध्ये पण आहे. हे जे आहेत हे तुम्ही ऑफिस वेअर पण करू शकता किंवा डेली वेअर पण करू शकता. कॉटन मध्ये आहेत. 850 पासून स्टार्ट आहेत माझी जे रेंज आहेत. हे प्राजक्ताची साडी खादी कॉटन मध्ये, खादी कॉटन मध्ये, याच्यामध्ये आपल्याला मल कॉटन मध्ये पण मिळतील. हे जेवढं एम्ब्रॉयडरी वर्क जे असतं खादी कॉटन मध्ये जसं असतं, सेम मल कॉटन मध्ये पण असतात. प्रत्येकाचे प्राइस थोडे वेगळे असतात. याच्यामध्ये ब्लाउज पीस पण असतो. ब्लाउज पीसला त्याच्या वर्क नसतं. बाकी तुम्ही नेसत्या भागापासून पूर्ण पदरापर्यंत प्लेन ब्लाउज पीस. प्लेन ब्लाउज पीस. हे बघा, हे ओव्हरऑल साडीला वर्क असतं. हो, नेसल्यावरती पण खूप छान लुक देतं. लाईट वेट आणि अगदी चापून चुपून बसणार. मोस्ट ऑफ बायकांचा हा प्रश्न असतो की साडी छान बसेल की नाही. बरोबर. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. हे असं, हे वेगळं स्ट्रॉबेरीचं, डॉलचं, आणि टसल्स आहेत ना. हो, पदरला याला टसल्स येतात. हँडलूम कलेक्शन मध्ये मोस्ट ऑफ सर्व साडींना त्याचे टसल्स येतात. प्रत्येक साडी बरोबर ब्लाउज पीस पण आहेच. त्यानंतर अजून पण तुम्हाला 850च्या रेंज पासून या सर्व 850च्या रेंज मध्ये बाहेर नाही मिळणार. अगदीच नाही, फार रिझनेबल अशा आहेत. या साडी पण छान आहे, पिंक वाली. या पण 850च्याच रेंज मध्ये, 850च्या रेंज मध्ये. हो हो. हे जे आहे ते खादी कॉटन विथ टिश्यू मध्ये आहे, त्यामुळे हे वेगळे येते. हे पण तसंच आहे. त्यानंतर ही बघा, ही टिश्यूची साडी आहे. ही पण 850लाच आहे. पूर्ण साडीला असा ग्लेज आहे. पूर्ण या साडीला ओव्हरऑल ग्लेज येतं विथ ब्लाउज पीस पण आहे याच्यामध्ये. प्लेन मध्ये ते पूर्ण साडी पार्टी वेअर लुक देतं फुल. त्याचं तुम्हाला कॉन्ट्रास्ट करायचंय, कॉन्ट्रास्ट पण करू शकता. त्याचेही ऑप्शन्स आपल्याकडे आहेतच. ब्लाउजचे पण वेगवेगळे असे. हे एक आहे मल कॉटन मध्ये.
लाईट वेट अगदी, म्हणजे तुम्ही अगदी एखादा दुपट्टा हातात घेता ना त्याप्रमाणे तुम्हाला फील येणार त्याचा. सॉफ्ट आहे अगदी असं जसं की आपण दुपट्टा वेअर करतो. हल्ली लवकर साड्या घालायला बघत नव्हते. फ्लोरल येईल ही. हे एम्ब्रॉयडरी केलेलं आहे. मल कॉटन मध्ये एम्ब्रॉयडरी वर्क आहे. हे सर्व ओव्हरऑल साडीवर येतं. मल कॉटन मध्ये ब्लाऊज पीस नसतो, फक्त साडी येणार. पण छान अशी लाईट वेट कॉलेज गोईंग साठी, आणि ही फार अशी ट्रेंडिंग मध्ये चालली आहे सध्या कॉलेज गोईंग साठी. हा, ही साडी. आणि याच्यामध्ये आपल्याला कलर हा एकच मिळतो. अच्छा, एकच कलर. हो हो हो, पण तो फार असं छान उठून दिसतो. त्याच्यावरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कराल पिंक कलरचा, तर हा बघा. आणि जो वर्क केलाय ना एम्ब्रॉयडरी वर्क, ते काहीतरी असं युनिक वाटतंय. छान असं उठून येते ते, की छान अशी ती प्रिटी डॉल अशी कशी वाटते त्याप्रमाणे. मल कॉटन मध्ये 1200 रेंज आहे. 1200 पासून आहे. हँड पेंटेड एम्ब्रॉयडरीच्या. हे बाकी पण आहे बघा, मल कॉटनच्या ह्या हँड पेंटेड 1200. अगदी रिझनेबल रेट आहे. रिझनेबल रेट आहे. हो, आणि सॉफ्ट आहे. सॉफ्ट अगदी हातात घेतलं ना कीच कळतं की किती छान असं वर्क आहे. हे बघा, हँड पेंटेड आहेत ना. हो, या सर्व हँड पेंटेड आहेत. हँड पेंटेड मध्ये आपल्याकडे खादी कॉटन, मल कॉटन अशा दोन्ही पण आहेत. त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावर स्लॅब खादी किंवा अजून महेश्वरी ह्या असा वेगवेगळ्या, प्रत्येकाची रेंज वेगवेगळी जाते. पण स्टार्टिंग ही 850 पासूनच होते आपल्याला. आपण जी वेअर केली आहे साडी ती पण छान आहे. हा, ती पण खादी कॉटन मध्येच आहे, हँड पेंटेड मध्ये. हे बघा, हे असे कस्टमाइज करून घेतलेले असतात. सिल्क मध्ये आहे का? हा, ही सिल्क मध्ये आहे. पहिला आपण मल कॉटन, खादी कॉटन वरती पूर्ण कस्टमाइज करून देतो, तो आता आपण सिल्क मध्ये पण द्यायला लागलो. कारण की काही लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला सिल्क मध्ये पण पाहिजेत. हे बघा, बुद्ध आहेत ना. हो, पूर्ण साडीवरती हे असं तुम्हाला पेंटिंग. हे वॉश केल्यावरती निघणार नाही? नाही, श्रिंक वगैरे नाही होणार, काहीच नाही होणार. सिल्क साडी आहे ही, त्यामुळे काहीच नाही होणार. हे ग्लिटर यूज केलंय. शाईन आहे, या कलरला शाईन आहे. अच्छा, हा पूर्ण कलर ग्लिटरचा आहे, ग्लिटरिंग यूज केलंय. अशा वेगवेगळ्या, म्हणजे हँड पेंटेड मध्ये तुम्हाला जर एक्सक्लुझिव्ह असं काही पाहिजे ते पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे असे रेट्स येतील. त्याप्रमाणे आपण तुम्हाला सांगू. जसं जर तुम्हाला कोणते आवडेल त्याप्रमाणे DM केलात तर आपण. बरोबर. ही पण छान आहे. हे मंगलगिरी म्हणून फॅब्रिक येतं, त्याच्यावरती. हे बघा, हे मंगलगिरी. हा, हे असं काट. आता काही लोकांना प्लेन नको असतं, बरोबर, की आपल्याला काट पण पाहिजे साडीला, तर ते काट आहे. हे टेम्पल बॉर्डर सारखंच आहे. पण हे कसं, ही खाली अशी मोठी काट येते आणि वरती लहान काट येते. अच्छा, वरती पण आहे का? वरती पण आहे, म्हणजे ओव्हरऑल साडी तुमची ही अशी जाते. हे बघा, हा पदर येणार ना. हो, पदर शिवाय पूर्ण साडीला पण वर्क आहे. हे बघा, याच्यामध्ये कलर्स मिळतील. हो, कलर्स मिळतील तुम्हाला. हे निऱ्यांमध्ये हे पूर्ण हे असं वर्क केलेलं आहे. म्हणजे पदरवरती वेगळी डिझाईन आहे, पदरवरती डिझाईन बॉडीवरती वेगळी आहे. आणि प्लस तुम्हाला निऱ्यांवरती पण वेगळी डिझाईन मिळेल. म्हणजे काहीतरी नवीन नवीन आहे. कारण की कसं, फ्लोरल तर आता चाललंच आहे, पण आपण काहीतरी वेगळं द्यावं असं आमची इच्छा आहे. म्हणून वेगवेगळं काहीतरी करतोय. हे बघा, हे असे कॉम्पिटिशन पण खूप चाललंय. हो, हे कस्टमाइज केलेलं आहे. खूप छान. स्लॅब खादीवरती आहे. हे पूर्ण कस्टमाइज केले आहे. ऍज पर कस्टमर हे रिक्वायरमेंट आपण करून घेतलेलं आहोत. हे असं. तर आता आपण काथामध्ये कलेक्शन पाहतोय ना. काथामध्ये आता कसं, अगोदर नॉर्मल काथामध्ये होतं, हे आपलं खादी कॉटन मध्ये आपण काथा वर्क केलेलं आहे. एम्ब्रॉयडरी मध्ये आणि काथामध्ये फरक आहे, कारण की ते हाताने विविंग करतात. हे सर्व हाताने विविंग होतं. एम्ब्रॉयडरी मशीनने होते आणि हे सर्व हाताने होतं. तरी पण एक साडीवरती वर्क करायला किती दिवस लागतात आपल्याला? 5-6 दिवस लागतात. एखादी साडी आपल्याला जर करायची झाली तर 5-6. हे झालं खादी कॉटन मध्ये. ओव्हरऑल साडीवरती येणार. हे पूर्ण साडीवरती विथ ब्लाऊजला पण तुम्हाला हे असं त्याचं वर्क येणार, काथा वर्क. हे बघा. आणि काथामध्ये स्टार्टिंग प्राइस किती आपल्याकडे? नॉर्मल काथा जी आहे ती 1200 आहे. त्याच्यानंतर 1500 पर्यंत आहे. जास्तीत जास्त 1500 वर्कनुसार. त्यानंतर हे एक आहे काथा वर्क मध्ये. ही पण फार असं आता चालली आहे. आणि लाईट वेट आहे ना. लाईट वेट. हे बघा, हे असं सिम्बॉल आहे की हे हाताने केलेलं आहे. बरोबर. जेव्हा मशीन वर्क येतं तेव्हा हे असं नाहीये, ते फिनिशिंग येतं पूर्ण. जेव्हा हाताने वर्क केलेलं असतं त्याला हे असे थ्रेड्स असतात. हे स्लीव्स वरती येणार.
याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स, साडीमध्ये कलर्स नाही मिळणार. हे जे थ्रेडिंग आहे ते वेगवेगळ्या कलर्सचं तुम्हाला मिळतं. याचं जे थ्रेडिंग यूज केले आहेत, मल्टिपल थ्रेडिंग ज्या आहेत त्या वेगवेगळ्या कलर्सचे. फ्लोरल प्रिंटच्या तर आहेतच, त्याबरोबर आता हे लगीन सराई चालू आहे, त्यामुळे आपण विशेष अशा वेगवेगळ्या साड्या तयार केलेल्या आहेत, ज्याप्रमाणे ह्या अशा वेगवेगळ्या तुम्हाला दिसतील. लग्न सराई स्पेशल. हो, हे सर्व लग्न सराई स्पेशल आपण कस्टमाइज करून घेतले. हो, हे स्पेसिफिक आपण ही अशी नवरी दिली आहे आणि बनवून घेतली आहे, पण ही महेश्वरीवर बनवून घेतली आहे. नॉर्मली आता हँड पेंटेड साड्या आपण खादी कॉटन, मल कॉटन वर करत होतो, हे आता महेश्वरीवरती आहे. आणि ते दागिने वगैरे आहेत ना, ते खरे आहेत का? हे फुल असं 3D वर्क आहे, याला 3D वर्क म्हणतात. म्हणजे ह्याला जर तुम्ही असं फील कराल ना, हात लावाल तर कळतंय की हे खरे मणी वगैरे लावलेले आहेत, पण रिअल वाटतात. रिअलच आहेत. हे मणी जे आहेत ना ते स्पेसिफिक असे लावलेले आहेत, फक्त चिपकवलेले नाहीयेत, ते पण स्टिच केलेले आहेत, जेणेकरून ते पडणार नाहीत. असं पूर्ण छान लुक दिलेला आहे. प्लस त्याच्या ब्लाऊज वरती पण आपल्याला असं वर्क केलेलं मिळतं. अच्छा, हा पदर आहे ना? हा पूर्ण असा पदर येतो आणि ब्लाऊज वरती पण हे असं हँड पेंटेड केलेलं असतं. स्लीव्ज वरती येतात. त्यानंतर आता मार्गशीर्ष महिना चालू आहे, त्याच्यासाठी आपण ही साडी बनवलेली आहे देवीची. त्याचे पण हे असे पूर्ण दागिने छान असे रिअल असे बनवलेले. महालक्ष्मी आहे ना? महालक्ष्मी आहे. हे पदरावरती पूर्ण असं लुक आहे. पूर्ण बघा, महालक्ष्मीचं पूर्ण असं इथे समई वगैरे अशी छान. परत त्याच्या बाजूला हे सिल्क वरती आहे का? ही लिनन कॉटन आहे. लिनन कॉटन आहे. विथ लिवा टॅगिंग मध्ये येतात. त्या ज्या साड्या आहेत ज्या एक्सक्लुझिव्ह कलेक्शनच्या, त्या पूर्ण लिवा टॅगिंग वाल्या आहेत. सर्टिफाईड साड्या आहेत या सर्व. जेवढ्या पण साड्या आहेत त्या आपण असं सर्टिफाईड असतात. या साड्यांना प्रॉपर असं सर्टिफाईड केलेलं असतं. कोणाला कस्टमाइज करून पाहिजे असेल तर वेगवेगळी डिझाईन मिळेल ना? वेगवेगळ्या डिझाईनने कस्टमाइज करून देऊ शकतो. जसा साडीचा कलर त्यांना पाहिजे असेल त्याप्रमाणे त्या कलर वरती करून देऊ शकतो. आता ही एक साडी आहे, ही पण युनिक. याचं युनिक हे आहे की ह्याला घुंगरू आहेत. हे बघा, साडी नेसल्यावरती काहीतरी उठून दिसणार आणि म्हणजे अट्रॅक्टिव्ह वाटणार. साडी नेसणार तेव्हा जेव्हा तुम्ही कुठून चालत असणार तेव्हा त्या साडीवरती असं वेगळा असा एक आवाज असणार, ज्यामुळे कळणार की तुम्ही ही अशी वेगळी साडी नेसलेली आहे. फंक्शनला वगैरे आपण वेअर करू शकतो. हो, आणि अशी लाईट वेटच येते, याला काही हेवी नाहीये. तुम्ही दिवसभर कम्फर्टेबली युज करू शकता ह्या सर्व साड्या. खूप छान. आणि साधारणतः स्टार्टिंग प्राइस किती आहे याच्यामध्ये? याच्यामध्ये म्हणजे असे 1500 पासून 3500, 4000, 5000, 8000 पर्यंत फायनल वर्क नुसार. हो, म्हणजे 3D वर्क मध्ये जेवढं तुम्ही 3D वर्क मध्ये जाईल. हे बघा, हे असं 3D वर्क जे असतं त्या 3D वर्क मध्ये जेवढं जाल तेवढे त्याचे प्राइस थोडे अप होतात. वॉश केल्यानंतर निघणार नाही? वॉश केल्यानंतर. पण ह्याला ड्रायक्लीन असते, कारण की आपण एवढी छान साडी घेणार आणि ती ड्रायक्लीन नाही करणार असं नाही होत. ड्रायक्लीन. आणि कलर्स कुठले? हे अक्रेलिक कलर्स आहेत. अक्रेलिक कलर्स आहेत. हे वॉशने कलर्स तर जातच नाही, पण कसं आहे आपण मोस्ट ऑफ नॉर्मल पण साड्यांना आपण ड्रायक्लीन करतो. ही अशी छान साडी घेऊन आपण नक्कीच घरी नाही धुणार, ती ड्रायक्लीनच करणार, तर ती छान मेंटेन पण राहते. याच्यामध्ये ब्लाऊज पीस मिळेल ना? हो, ब्लाऊज पीसला पण काम केलेलं आहे. प्रत्येक साडीमध्ये ब्लाऊज पीसला काम आहे. हे बघा, तर आता आपण ज्या साड्या पाहिल्या त्याच्यामध्ये अजून काही पॅटर्न आहेत आपल्याकडे ना? हे बघा, त्यातलेच हे असे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत, वेगवेगळ्या डिझाईन आहेत. त्याच्यावरती हे असं वर्क केलेलं आहे. ब्लाऊजला पण त्याच्या वर्क आहेत. असे मोरपंख असतात जे आहेत ते ब्लाऊजला पण आहेत. अशा वेगवेगळ्या कलर मध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहेत त्या साड्या. तरी पण एक साडी तयार करायला किती दिवस लागतात? 15 ते 20 दिवस लागतात. 15 ते 20 दिवस लागतात. खूप मेहनतीचं काम आहे. हो, फक्त हँड पेंट नाहीये. हँड पेंट हे आपण फक्त 1-2 दिवसात करू शकतो. त्याच्यानंतर हे जे पूर्ण वर्क आहे हे तुम्हाला फील करता येतं. हे बघा, हे जे सर्व दागिने आहेत ते असं फील करू शकता तुम्ही. हो. आणि डिझाईन केल्यानंतर त्याला वर्क करायचं. डिझाईन केल्यानंतर हँड पेंट झाल्या, ओव्हरऑल साडी हँड पेंट झाल्यानंतर आपण त्याच्यावरती हे सर्व वर्क करतो. ब्लाऊजला सर्व साडीमध्ये ब्लाऊज पीस हा असणारच आहे. प्लस त्याच्यामध्ये त्या ब्लाऊज पीस वरती पण हँड पेंटेड आहे. अच्छा, म्हणजे त्याचे जे पार्ट्स आहेत प्रत्येक ब्लाऊज पीस मध्ये त्याला हाताला तुम्हाला त्याची डिझाईन येईल. हे बघा, हे आता हे बघा, ह्याला ही फुलं जी आहेत, ही फुलं बघा,
हे असे फुलं पण लावलेले आहेत. हे जे फुलं आहेत ती लावलेली आहेत. गजरा दिलाय त्याला, गजरा दिलेला आहे. गजरा ही फुलाची परडी आहे, त्याच्यामध्ये असे फुलं ठेवलेले आहेत. हे मंगळसूत्र, म्हणजे अगदी बारीक बारीक गोष्टींवर आपण लक्ष दिलंय. नथनी दिली आहे, कानातले दिले आहेत, असं छान असं वेगवेगळं ह्याला हे केलं आहे बघा. खूप छान. ही बघा, ही आता संक्रांत साठी तुम्हाला जर पाहिजे आहे तर ब्लॅक ब्लॅक मध्ये साडी युनिक कोणाकडेच नसेल अशी. हो हो हो. हे बघा, हे पूर्ण वर्क जे आहे ते तुम्ही फील करू शकता. आणि रात्रीच्या वेळी लाईट वरती वगैरे अगदी छान अजून अशी छान दिसणार. बरोबर, छान अशी दिसते. मिरर वर्क आहे ना, मिरर मिरर वर्क वर्क आहे आहे. आणि हे सर्व सिक्वेन्स वर्क आहे त्याच्यावर. पूर्ण साडीला पण हँड पेंट येणार. हे बघा, हे विथ ह्या साड्या ज्या आहेत सर्व लिनन मध्ये लिवा टॅगिंग मध्ये आहेत. म्हणजे साड्या पण सर्टिफाईड आहेत. ज्या साड्या आहेत प्रत्येक त्या सर्टिफाईड आहेत. हे बघा, लिवा टॅग म्हणजे एक ब्रँड आहे ना, ब्रँड brand आहे. आहे. म्हणून स्पेसिफिक आपण साडी पाहिजे तर तुम्ही बघून घ्या की त्याला हो, टॅगिंग आहे की नाही बरोबर. असं. हे बघा, ही पण आहे. खूप छान. याला पण असं प्रॉपर हे बघा, हे तुम्हाला लवकर कुठे दिसणारच नाही. प्रत्येकाची ज्वेलरी जी आहे बरोबर आहे. ती अशी बारीक काम केलेलं आहे. आणि प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळेपणा वेगळेपण आहे. वेगळेपणा. हे आता बाजूला जे बीट्स लावले आहेत ते पण एवढे सुरेख असे वाटत आहेत. त्यानंतर त्याचे कानातले, नथनी, बारीक बारीक गोष्टींवर आपण लक्ष दिलं आहे. त्याच्या पूर्ण पदरावरती अशी डिझाईन येणार. हे बघा, खूप छान. आणि ओव्हरऑल साडीवरती पण येणारच आहे. हे बघा, हा. त्याला ब्लाऊज कॉन्ट्रास्ट येईल. प्रत्येक साडीवरती वेगवेगळं असं छान वर्क मिळेल तुम्हाला वेगळा. प्लस ह्याला लिवा टॅगिंग आणि लिनन मध्ये बघायला गेलं तर ह्याला एक छान अशी बॉर्डर पण येते. प्रत्येक साडीला अशी छान बॉर्डर पण आहे. असं नाही की प्लेन मध्ये जाईल किंवा बरोबर. त्याला स्वतःची अशी बॉर्डर पण आहे. आता जे आपण बघितल्या त्या 3D वर्क मधल्या साड्या बघितल्या, हँड पेंटेड विथ त्याच्यावर हँड क्राफ्ट केलेलं होतं. ही जी साडी आहे ती हँड पेंट आहे. तरी पण ह्याच्यात वेगळं असं आहे की ही टिश्यू वरती केलेली आहे. अच्छा, टिश्यू वरती. साडी, हा, रागा टिश्यू जो आहे त्याच्यावरती केलेली आहे. याच्यात वेगळेपणा म्हणजे याच्या ब्लाऊजला पण आपण सेम ही जी डिझाईन आहे देवीची, ती सेम ब्लाऊजला पण बॅक साईडला ऍज इट इज दिली आहे. अच्छा, ब्लाऊज वरती पण आहे. हे बघा, हे असं ब्लाऊजला पण येईल. आणि चमक आहे साडीमध्ये ना. हो, टिश्यू ही फार लाईट वेट आणि छान अशी बसणारी साडी असते. ही अशी घातल्यानंतर पण मस्त लाईट वेट आणि छान शाईन मारते. सध्या फार ट्रेंडिंग मध्ये चालली टिश्यू, म्हणून त्याच्यावर आपण हँड पेंटेड असं हे करून घेतलेलं आहे. आणि काय रेंज काय टिश्यू मध्ये? टिश्यूची 1500 पासून स्टार्ट आहे. विथ ब्लाऊज पीस ना? विथ ब्लाऊज पीस आणि त्याबरोबर हँड पेंटेड पण. हे त्याला हँड पेंट पण केलेलं आहे. ह्याच्यामध्ये कलर्स मिळतील ना? कलर्स मिळतील, डिझाईन्स मिळतील वेगवेगळ्या. तुम्ही जर आम्हाला सांगताय की आम्हाला स्पेसिफिक असं करून पाहिजे, त्याप्रमाणे आपण करून देऊ शकतो. 3D वर्क करून पाहिजे तर मिळेल. 3D वर्क करून पाहिजे तर हे बघा, हे टिश्यूच आहे. सेम अगेन की हे जे पेंट केलेलं आहे तसंच सेम तुम्हाला पाठीमागे केलंय. बरं, प्रत्येक साडीवरती आपल्याला सेम पॅटर्न मिळेल. हो, बॅक साईडला ना? बॅक साईडला. ही बघा, ही अजून एक आहे. टिश्यू वरतीच आहे ना? टिश्यू वरती सेम त्याच्या परत ब्लाऊजला पण तसंच तुम्हाला वर्क केलेलं. आणि लाईट वेट आहेत ना? लाईट वेट, अगदी लाईट वेट. हे बघा, नॉर्मल वॉश आपण करू शकतो. नॉर्मल वॉश करू शकता, पण पहिला 2 ड्राय क्लीन केल्यानंतर नॉर्मल वॉश करू शकता. ताई, आपण साड्यांमध्ये ज्या प्रकारे वेगवेगळ्या व्हरायटीज पाहिल्या, त्याच प्रकारे आपल्याकडे ब्लाऊज मध्ये पण छान छान व्हरायटी आहे. हे बघा, हा सनफ्लॉवरचा ब्लाऊज. त्याच्यामध्ये पूर्ण बॅक साईडला पूर्ण वर्क आहे. प्लस ह्याच्यामध्ये एक छान अशी गोष्ट म्हणजे ही फ्रंटला पण आहे. जर आपण पदर या साईडला असं घेतोय तर ह्या साईडला ही डिझाईन छान अशी दिसणार आहे. सांगितलं तसंच कॉटन मध्ये असल्यामुळे त्याला मी आतमध्ये जे अस्तर आहे ते कॉटनचं आहे. प्लस त्याच्यामध्ये जी मार्जिन आहे ती प्रॉपर अशी आहे. आणि मेन म्हणजे आता कसं आहे, बायकांना काही लोकांना पॅडेड नाही आवडत, त्यामुळे आपण हे विदाऊट पॅडेड ठेवतो, जेणेकरून इन केस कोणाला फिटिंग करायचं झालं तर काही प्रॉब्लेम येत नाही. असं म्हणजे ते त्यांना कम्फर्टेबल होतं. हे बघा, हे असे वेगवेगळे डिझाईन्स आहेत. कलर्स पण आहेत त्याच्यामध्ये. प्रत्येक डिझाईन मध्ये जवळजवळ 7 ते 8 वेगवेगळे कलर्स आहेत. हे बघा, हे आरी वर्क मध्ये येतं. आरी वर्क. पण हे ब्लाऊज मध्ये माझ्याकडे असं कट आहे, त्याच्यामध्ये स्लीव्ज नाही येणार, पण घातल्यानंतर एकदम सुंदर असं म्हणजे डीप स्लीव्ज मध्ये येईल. पण हे पूर्ण बॅक साईडला येणार, फ्रंटला तुम्हाला काही वर्क नाहीये.
आणि हे बॅक साईडला हे पूर्ण सर्व वर्क येतं. हे बघा आऊलचं डिझाईन. आता हे आऊल पण फार ट्रेंडिंग मध्ये चाललंय सध्या. परत हे मोराचं आहे. हे बघा हे धुवू शकतो आपण. हे ड्रायक्लीन करावं लागेल. Dry. मण्या आहेत पूर्ण आरी वर्क केलेलं आहे. हे पण हाताने वर्क केलेलं आहे. हे जर तुम्ही बघाल ना, हे बघा हे मोराचे पंख जे आहेत ना, हे बघा किती छान असे वाटतात. मार्जिन सर्वांमध्ये प्रॉपरच आहे. हे बघा मार्जिनचा प्रश्नच येत नाही. आणि इकडे काय रेंज आहे साधारणतः? हे 1350 पासून आहे. 1350. जे आरी वर्क मधले आहेत 1350 आहेत. अदरवाईज स्लीवलेस जे आहेत ते 1050 पासून पण आहेत. पण ते कसे आपले वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये येतील. कॉटन मध्ये म्हणा किंवा अजून पण तसे वेगवेगळे येतील. हे वेगळे असे आपले वर्क मधले. जसं मगाशी मी म्हंटल तुम्हाला की साड्यांबरोबर वेगवेगळे तुम्ही घालू शकता असं. बरोबर. हा प्लेन खादी मधली साडी आहे ही. प्लेन मधल्या साड्या पण ही चांगली स्लॅब खादी म्हणून येते. नॉर्मल खादी वेगळी असते, ही स्लॅब खादी येते. त्याच्यावरती हे असे वेगळे ब्लाऊज घातल्यानंतर फुल लुक त्याला येतं. तर आता आपण या साड्या पाहिल्यात. तर आता नंबर तर आपण स्क्रीनवरती शेअर करूच. जर कोणाला इकडे शॉप मध्ये भेट द्यायची असेल तर कसं यायचं इकडे? अंधेरी पासून ऍक्च्युली हे जवळ आहे. ऍड्रेस पारला जातो पण अंधेरी स्टेशन पासून जास्तीत जास्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. नियर बाय डी-मार्ट. ही आपली कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे आणि सोशल मीडिया हँडल आहे. शॉपचा ऍड्रेस आहे. हो, हा शॉपचा ऍड्रेस आहे. शॉप नंबर 7 पॅनम पार्क बी विंग कोलडोंगरी. बॅक टू जीवन विकास. मला शॉप मध्ये पॉसिबल नसेल यायला तर ऑनलाईन मागवू शकतात. हो, आपण ओव्हरऑल महाराष्ट्र पण फ्री डिलिव्हरी करतो. डिलिव्हरी चार्जेस वगैरे काही नाही तेवढं आपण कन्सेशन करतो. आणि तुमच्या व्हिडिओवरती त्यांनी आम्हाला असं स्पेसिफिक मेन्शन करू दे. त्यांना आपण फ्री डिलिव्हरी तर आहेत पण स्पेसिफिक असं काहीतरी आपण त्यांना डिस्काउंट करू. तर स्क्रीनवरती मी ताईंचा नंबर शेअर करेनच, शिवाय ऍड्रेस डिटेल्स सुद्धा शेअर करेन. तर नक्की ताईंच्या शॉपला भेट द्या. थँक्यू.